बातमी आहे तुमच्या हक्काची घरं लाटणाऱ्या बिल्डरांची। नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 11 विकासकांनी कोट्यवधी रुपयांची तब्बल 791 घरं ही लाटली आहेत आणि हे सगळं प्रकरण आता उजेडात आलंय। आणि या 11 विकासकांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। विकासकांनी ही घरं नियमानुसार म्हाडाला हस्तांतरित करणं अपेक्षित होतं, मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकांनी ही घरं हडपली असा आरोप होतोय। या प्रकरणी संबंधित विकासकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मंत्रालयामध्ये सुनावणी सुरू असल्याचं सांगत बोलणंही टाळलेलं आहे। दरम्यान विकासकांनी ही घरं संबंधित सरकारी विभागाला हस्तांतरित नाही केली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे। उतेकर आणि खेडकर या दोघांनी एक विषय नवी मुंबईचा आणला होता आणि त्यामध्ये सर्वांसाठी घरं हा 2013चा शासन निर्णय आहे आणि तो निर्णय असताना सुद्धा बराच जे काही विकासक आहे त्यांनी सर्वांसाठी घर ठेवलं नाही। 20% जे ठेवायला पाहिजे त्याची आता लगेच हेरिंग होईल आणि त्याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत आणि सर्वांसाठी म्हणजे सामान्यांसाठी घर हे 20%तून त्या विकासकांना द्यावं लागेल, नाही दिलं तर कारवाई होईल। तर आपण बघतोय विजन इन्फ्रा बिल्डर्स कडे 200 घरं होती। कोणकोणत्या बिल्डर्सनी घरं देणं टाळलंय ते आपण बघतोय। रिजन्सी बिल्डर्स कडे 100 घरं होती। B&M बिल्डकॉन या बिल्डर्स कडे 30 घरं होती। थालिया गामी बिल्डर्स 50 घरं। ही सगळी घरं हस्तांतरित न करता त्यांनी हडपलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।